बाबाजी गडावर एकदम शुकशुकाट दिसतो या. हो. अरे स्वराज्याचं युवराज गडावर येत्यात, त्या नगरावर एक साधी टिपरी सोडत ताशा बी नाही वाजला, ढोल लेझिम लांबच. होय खराय. किल्लेदारांना सांभाळू नका का याला. अहो त्याने तर 2 गाव सामोरे यायला पाहिजे. मग आहेत कुठं? मला बी ठाव नाही. मला समजलं तेव्हा मी सज्जा कुटीच्या बुर्जाच्या मागच्या बाजूला होतो. तिथनं आलो धावत इथं. गडावर कोण कोण आहेत अजून? हिरोजी फर्जन आहे ती, जनार्दन पंत हनुमंत आहे ती. ते आले नाही? त्यासनी कळलं नसेल, नाही तर त्यासनी खरं वाटलं नसेल की तुम्ही येत असं या तुम्ही. मी आज जातो आणि गड जागा करतो. मुजरा सरकार. मामासाहेब, आम्हाला काहीतरी गडबड वाटते. मला बी तसंच वाटते. रयत एवढी खुश आहे आणि गडावरचे कारभारी ते खुश नाही. आपण हिरोजी फर्जन त्यांनी तर भान हरपून तुम्हाला भेटायला पाहिजे होतं. ते काका तुमचे, तेच तर कोडं पडले आम्हाला. आणि जनार्दन पंत एवढा स्वराज्यनिष्ठ माणूस, थोरल्या महाराजांपासून त्यांचं घराणं स्वराज्य सेवेत आहे, त्यांच्याकडून याची आगळी कशी घडली म्हणतो मी. मामासाहेब, काही कळायला मार्ग नाही. एकीकडे रयत उन्हा वाऱ्यात आमच्या स्वागतासाठी उभी राहते, गडावरचे कारभारी मात्र एक पाऊल पुढे टाकायला तयार नाही. याचा अर्थ एकच, आम्ही स्वराज्यात आलो, पण आमच्या येण्याविषयी कारभाऱ्यांच्या मनात शंका आहे. बघू, चला तर खरं. मातोश्री, मातोश्री, मातोश्री. बाई, अचानक आमच्या महाली? आम्ही वर्दी दिल्याचं आठवत नाही आम्हाला. आपण वर्दी दिलीच नव्हती. आम्ही स्वतःहून आलो, म्हणजे यावंच लागलं, कारण घटनाच तशी घडलीये. काय झालंय? आधी साखळ्या घ्या, तोंड गोड करा, मग सांगतो. घ्या. सांगा. मातोश्री, आपले युवराज स्वराज्यात परत आले. हो का? अखेर मुहूर्त सापडला म्हणायचा. आम्हाला खबर समजली, कधी एकदा तुम्हाला सांगतोय असं झालं होतं. म्हटलं मातोश्रींना आता खूप आनंद होणार. हो ना, आनंद तर होणारच. आनंदच आहे. आम्ही गेलो होतो युवराजांना आणण्यासाठी, पण तेव्हा ते आले नव्हते. हो, बत्ताशीबाईंसाठी ते पुन्हा माघारी गेले. मग आम्ही एकट्याच स्वराज्यात परत आलो. तेव्हा आमचं असं झालं होतं. पण मातोश्री, तेव्हा आम्हाला युवराजांनी शब्द दिला होता, आम्ही लवकरात लवकर स्वराज्यात परत येऊ. आणि बघा, स्वराज्यात परत आले. पण हे केवळ तुमच्या आशीर्वादामुळे. आमचा आशीर्वाद? हो, अहो, तुमच्या आशीर्वादाशिवाय हे घडणं शक्यच नव्हतं. एवढ्या चौकी पहाऱ्यातून येणं, तेही सलामतीत येणं शक्य नव्हतं मातोश्री. पण तरी देखील आले. आमचं ऐकलं युवराजांनी, आणि आम्हाला आमचा शब्द खरा करता आला. हो सुनबाई, शब्द खरा ठरला तुमचा. स्वराज्यात आलेत म्हणजे कुठवर आलेत युवराज? पन्हाळगडावर. म्हणजे पोचलेच की. आता आले की नीट लक्ष द्या, नाहीतर जातील परत दुसरीकडे कुठे.
घ्या, तोंड गोड करा. तुम्ही यायला पाहिजे होतं युवराजांच्या स्वागताला. का नाही आला? मी म्हणतो तुम्ही तरी कशा पाय गेला असा. असं कसं? युवराज आहे का आपलं? आम्ही कुठं नाही म्हणतोय, युवराजच आहेत ते. पण मोगलांचं अन्न खाऊन पुन्हा स्वराज्यात आलेले युवराज. हो, 11 महिने त्या दिलेर खाण्याच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आता आलेत ते किती दिवस थांबतील कोणाला माहिती. कशाला जातील आता? आणि गेले ना ते राजकारणच होतं. तुम्ही भोळे आहात बाबाजीराव. अहो, स्वतःचं मूल जाऊन मोगलांना मिळालं. आता महाराजांची आणि स्वराज्याची नामुष्की होऊ नये म्हणून म्हणायचं राजकारण होत. सोम्या गोम्यानं मान हलवलं की म्हणून आम्ही मान हलवू का? अहो, 3री पिढी आहे आमची स्वराज्याच्या सेवेत. 3री. आम्ही केवळ नावानंच हनुमंते नाही, पराक्रमानं सुद्धा हनुमंतच आहोत आम्ही. पण सगळी निष्ठा स्वराज्याच्या पायी. निष्ठा आहेच की. आम्ही नाही, समोर असा यम दिसत असताना सुद्धा महाराजांच्या पलंगावर आम्ही झोपलो. म्हणजे प्रत्येकानं स्वराज्यासाठी जीवपणाला लावायचा आणि युवराज मात्र मोगलाईत. ती समधी बंद दाराआडची चर्चा होती. अहो सोडा, महाराजांनाही या गोष्टी माहिती नव्हत्या. अहो, नुसता बनाव होता. धमडेरे कुणाला बोलतायसा? आम्हाला. अहो, पटलं तर पाहिजे. मोगलांच्या विरोधात आम्हीच लढायचं आणि मोगलाईत आलेल्या युवराजाला मुजरा सुद्धा आम्हीच करायचा. नाही, येऊ द्या महाराजासनी. काहीही म्हणा, युवराजांनी युवराज पदाची प्रतिष्ठा सांभाळली नाही. प्रतिष्ठा सोडा, हा स्वराज्यद्रोह आहे. स्वराज्यद्रोह. याला राज्यात थारा नाही. महाराज सुद्धा हे खपवून घेणार नाही. उलट म्हणायला बसलेत, कशाला पुढे गेलात स्वागत करायला. दार लावू नका. मामासाहेब तुम्ही थांबा, आत येऊ नका. पण झालं काय? आज आम्हाला सत्यता समजली. स्वराज्यातली रयत आमचा उदो उदो करते, पण स्वराज्यातले सरदार, स्वराज्याचे कारभारी आमच्या माघारी काय बोलतात ते समजलंय आम्हाला. आमच्याकडे एवढ्या तिरस्कारानं पाहावं त्यांनी. नाही. पण कोण बोललं तिरस्कारानं? ते महत्वाचं नाहीये मामासाहेब. पण या तिरस्काराची सुरुवात आज नाही, पूर्वीपासूनची. कदाचित राज्याभिषेकापासूनची. मामासाहेब, राज्याभिषेकाच्या वेळी एकीकडे आमच्या मस्तकावर गंगेच्या पाण्याची धार पडत होती आणि दुसरीकडे हे तिरस्काराचे थेंब उडत होते. मामासाहेब, आम्हाला एकट्यानं राहू द्या. अहो युवराज, नका एवढा त्रास करून घेऊ. नका एकलं समजू, नका एकलं राहू. एकट्यानंच राहू द्या मामासाहेब आम्हाला. जा तुम्ही. कोण काय बोललं ते काय ऐकताय ते मनावर घेताय तुम्ही? नको मनावर घेऊ मामासाहेब. आम्ही स्वराज्यासाठी एवढ्या खस्ता खातो, एवढी धावपळ करतो स्वराज्यासाठी, तरी प्रत्येक वेळी आमच्या प्रत्येक वागण्याचा गैरअर्थच काढला जातो. का मामासाहेब, का? मामासाहेब, आबासाहेबांची जी मसलत झाली होती त्यानुसारच आम्ही मोगलांकडे गेलो होतो ना. पण एवढे दिवस मोगलांकडे असताना आमच्याकडून स्वराज्याला काडीचंही नुकसान पोहोचलं. अजिबात नाही. म्हणूनच आज आम्हाला आमच्या प्राक्तनाशी बोलू द्या. आम्हाला कायम मनस्ताप देणाऱ्या आमच्या नियतीशी बोलू द्या. आम्हाला नेहमीच द्रोही ठरवणाऱ्या आमच्या कम नशिबाशी हुज्जत घालू द्या आम्हाला आज. हे लोक म्हणतात की आम्ही युवराज पदाची प्रतिष्ठा राखू शकत नाही. त्या प्रतिष्ठेला जाब विचारायचा आम्हाला आज. मामासाहेब, एवढे दिवस, एवढे महिने आम्ही मोगलांकडे राहिलो, साधं नाच गाणं बघितलं नाही, ऐकलं नाही, तरी आम्ही रंगे. मद्याच्या प्यालाकडे ढुंकूनही पाहिलं नाही, तरी आम्ही व्यसनी. आमच्याकडे येणाऱ्या शेळपटपणाला उंबरठ्याच्या बाहेरच रोखलं तर आम्ही उर्मट. नाही व, मी बोलतो त्यांच्याशी. थांबा मामासाहेब,
कोणाशी काही बोलायची गरज नाही. त्यापेक्षा आम्हाला आमच्याशीच बोलू दे. त्याची काय बी गरज नाही. तुम्ही आभाळातल्या इजेसारखं लखलखीत आहात. तेच पाहायचंय आम्हाला. पारखून घ्यायचंय. महाराज, आम्हा सगळ्यांचे एक इंतीचा मान ठेवा. आज पालीतच मुक्काम करा. खंडोबाचं दर्शन घ्या आणि उद्या भल्या पहाटेला निघा. आम्हाला तातडीनं पन्हाळगड गाठायचा आहे. अहो मग जाल की. जेव्हा खावा, आराम करा आणि निघा. आणि हे काय, तुम्ही सगळे उभे का? बसा की. आणि खराडे पाटील कुठे आहेत? ते आत्ताच मानदेशात गेले, पण अजूनही 24 गाव तुम्ही दिलेल्या निवाड्याची आठवण काढतात. खंडोबाच्या पालखीचं मान या काळभर पाटलाला दिला तुम्ही. तुमची बाजू सत्याची होती काळभोर पाटील. तर आता काही अडचण? अहो अडचण आहे तर. कसली अडचण? अहो गावातल्या समध्या पोरासनी एकच याड लागले. या कसलं वेळ लागलं? अहो त्यासनी युवराजांच्या पथकात सामील होऊन तलवार गाजवायची आहे. पण युवराजांच्याच का? हे पोरांनो, बोला सटासटा. युवराजांच्याच पथकात का? बोला. युवराज लय धाडसी आहेत. युवराज दिलदार आहेत, पराक्रमी आहेत, गनिमांचा कर्दन काळ आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या पोरासनी वळण चांगलं लागेल. आम्हाला बी त्यांच्यासारखं व्हायचं आहे. आम्ही सांगतो शंभूराजांना, पाली गावातल्या पोरांना तुमच्या पथकात घ्या म्हणून. बरोबर. अहो आमच्या गावात शंभूराजा बगैर दुसरा विषयच नसतो. दिलेर खानाच्या छावणीत जेव्हा शंभूराजा गेलं ना, त्या गावातल्या कोणाला झोपच नव्हती. अहो सकाळ संध्याकाळी एकच विषय, जाऊन मदत करायची शंभूराजासनी. पण बरं झालं गेलं नाहीत ते, कारण शंभूराजे आता पन्हाळगडावर आले. हो, पण त्या बहादूर खानाची पगडी उडवल्याची खंडोबाच्या देवळात केवढी मोठी चर्चा रंगली. आणि दिलेर खानावरती शंभूराजे तलवार घेऊन धावले, त्या बी गप्पा होत्या. युवराजांनी युवराज पदाची प्रतिष्ठा सांभाळली नाही. प्रतिष्ठा सोडा. हा स्वराज्यद्रोह आहे. स्वराज्यद्रोह. शंभूराजे तुमच्याबद्दल तुमच्या माघारी रयत असं बोलते हे ऐकून खूप आनंद होतो. तरुणांना तुम्ही आवडता, आयाबायांना तुमचा आधार वाटतो. तुम्ही मोगलांच्या गोटात होता तर तरणी ताठी मुलं मावळे अस्वस्थ होते, त्यांना तुमची काळजी वाटत होती. हे ऐकून खूप भरून पावलो. शंभूबाई, आम्ही तुम्हाला या आगीच्या वावरात पेरलं, पण तुम्ही मोत्यांचं कणीस होऊन उगवलात. आम्ही तुम्हाला नेणत्याचे जाणते केले, पण तुम्ही हातात तलवार घेऊन संकटाची स्वयंवर जिंकलीत. आम्हाला अभिमान, गर्व आहे तुमचा. महाराज, युवराजासनी सांगा. वय वय 8-10 पोरं तरी फौजेत सामील करून घ्या म्हणा. ठीक, आम्ही जरूर सांगू. पण आता इथे थांबून चालणार नाही, आम्हाला निघायला हवं. येळकोट, येळकोट! जय मल्हार! हर हर महादेव! हर हर महादेव! हर हर महादेव! पण हे सगळं करताना आपण यामध्ये एक मेख मारून ठेवायची, जी पुढे जाऊन आपल्याला उपयोगी पडणार. कसली मेघ? लोकांसाठी आपण ही बतावणी करायची की आपल्या दोघांमध्ये बेबनाव आहे, आपल्या दोघांमध्ये बेदिली आहे. स्वराज्याभिषेकाच्या पवित्र सोहळ्यात युवराज म्हणून आमचा अभिषेक झाला, तो काय केवळ सोपस्कार होता का? आम्हाला युवराज पदाची मानाची वस्त्र बहाल करण्यात आली, ती केवळ नाममात्र होती का? त्याच पवित्र सोहळ्यात मंत्रिमंडळाच्या बरोबरीचे अधिकार युवराजांना देण्यात आले, ते अधिकार आता कुणाला मान्य नाहीत का? आहेत ना. मग त्याच अधिकारात जर आम्ही फौज उभारणीचा निर्णय घेतला तर तो चुकीचा ठरतो, तो स्वराज्य संमत ठरत नाही. ज्याच्या आड लपावा असा
पदर आहे कुठं आमच्या नशिबात. हेच ते या सहानुभूतीमुळे आजचा दिवस बघावा लागतोय. प्रत्येक वेळी सहानुभूतीचा उपयोग कौशल्यानं करून घेतला. आमचे शत्रू आम्हाला दिसत होते, तुमचे शत्रू तुम्हाला दिसणार नाही, कारण तुमच्या शत्रूला हे पक्क ठाऊक आहे की तुमच्या ज्ञानापुढे, बुद्धीपुढे, तुमच्या पराक्रमापुढे त्यांचा निभाव लागणार नाही, आणि म्हणूनच ते तुमच्यावर छुपे हल्ले करतील. आबासाहेब पोचले असतील पन्हाळगडावर. युवराजांची आणि त्यांची भेट झाली असेल ना. किती दिवसांनी, दिवस कसले, किती वर्षांनी भेटतायत दोघं. कसे भेटले असतील, काय बोलले असतील. आबासाहेब युवराजांना घेऊन इकडे येतील रायगडावर. बाई ग, केवढा आनंदाचा क्षण असेल तो. खरंच आनंदाचा क्षण असेल ना. आणि मग जे इथे चंग बांधून आहेत त्यांचं काय होईल? मोडला जाईल त्यांचा विरोध? आबासाहेब समजावतील? सुनबाई, काय व सारखं आपलं इचार हा. आणि होळका बघू काय आणलंय म्या. काय आणलंस? देवाचा टाक केलाय म्या. आऊसाहेबांमुळं सालीना 26 होऊन मिळतात मला सरकारातनं. ते साठवून हा टाक केलाय. लई दिसांची इच्छा होती देवाचा टाक सोन्याचा करायची. चांगलं केलंस. आता कुलधर्माची आणि कुळाचाराची पूजा असेल ना, तेव्हा युवराजांकडून याची पूजा करून घेणार. पण त्यासाठी युवराज गडावर यायला पाहिजे. ते का नाही येणार गडावर? अगं इथे केवढा विरोध आहे. खरं तू आहेस कुठे? युवराजांनी रायगडावर येऊ नये यासाठी ठिकठिकाणी मोर्चे लावलेत लावणाऱ्यांनी. रायगड काही कुणाच्या बाचं नाही, रायगड युवराजांच्या बाचा आहे. मोर्चे लावत्यात. माझं लेकरू तिकडे किती रक्त ओकतय, किती खस्ता खाताय ते मला ठाव आहे. असं म्हणून तोंड असं चिमणीसारखं झालंय व्हय. दारात त्या काळजी वाटते ग. तुम्ही नका अशी काळजी करू आणि अशा गहाळ बसून बी राहू नका. चला कुळाचार आणि कुळधर्माच्या पूजेची तयारी करा. युवराजन महाराज आले की दणक्यात करूया आपण पूजा. युवराज, दरवाजा उघडावा. युवराज. कोण? या बाबाजी. आम्हाला कोणालाही भेटायचं नाहीये. आम्हाला शांत बसू द्या. युवराज, दरवाजा उघडा. जा तुम्ही. तुम्ही दरवाजा उघडल्या बिगर म्या बी जाणार नाही. काय बाबाजी? जेवण करून घ्यावं. आम्हाला भूक नाही. असं करू नका. आता कवाचं खाल्लंय तुम्ही? 2 घास खाऊन घ्या. अहो, असं समोर आलेल्या ताटाला माग सारून आहे. बाबाजी जा तुम्ही. हवं तर आमचा आदेश समजा. ठीक आहे, जातो. पर म्या बी गडावर चूल पेटू देणार नाही आणि चुलीवर कालवणाचा हांड बी चढू देणार नाही. बाबाजी का हट्ट करताय? आमचं युवराज उपाशी आणि आम्ही खायचं. अहो युवराज, तुम्ही अन्नदाता. तुमच्यामुळे आज गरीब रहित पोटाला पोटभर खातीया आणि तुम्ही उपाशी होय. बाबाजी आता कसं समजावू तुम्हाला? माझ्यासाठी 2 घास खाऊन घ्या. आता आम्हाला एकच भूक आहे, आबासाहेबांच्या भेटीची. जा तुम्ही.